नमो शेतकरी महासन्मान योजना. तर हो मित्रांनो, शेतकरी बांधवांकरिता मोठ्या गाजावाजाने ज्याप्रमाणे केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे, त्या धर्तीवरच महाराष्ट्र राज्याच्या वतीने काही दिवस अगोदरच नमो शेतकरी महासन्मान योजनेकरिताची सुरुवात करण्यात आलेली होती मित्रांनो. आणि ती सुरुवात केल्याच्या नंतर काही दिवस या योजनेचे जे हप्ते आहेत ते सुरळीत देण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु आता जवळ-जवळ 2 हप्त्याचं जे वितरण आहे, तेवढा कालावधी मागे पडताना दिसत आहे मित्रांनो. म्हणजे जवळपास 4 महिने मिळून एक वेळ ₹2,000 आणि परत 4 महिने मिळून एक वेळ ₹2,000 असे वेळ प्रसंगी ₹4,000 म्हणजे 2 हप्ते महासन्मान योजनेचे देण्याचा काळ आलेला आहे, वेळ आलेला आहे. तेवढा कालावधी पूर्ण होत आहे मित्रांनो. परंतु तरी सुद्धा शेतकरी बांधवांना अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे मित्रांनो. पीएम किसानचा सुद्धा 22वा हप्ता देण्याची वेळ आलेली आहे. तरी सुद्धा नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान मिळण्याकरिता ज्या हालचाली आहेत, त्या खऱ्या अर्थाने ज्या युद्धपातळीवर व्हायला हव्या होत्या, त्या कुठेही दिसत नाही. मागच्या महिन्यामध्ये फक्त एकवेळ कृषी विभागाकडून तेवढ्या निधीच्या मागणी संदर्भातली तरतूद अपडेट माहिती मिळाली होती. त्याच्यानंतर या योजनेसंदर्भात कुठलीही महत्त्वपूर्ण अपडेट समोर निघून आलेली नाहीये मित्रांनो. खऱ्या अर्थाने पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित झाल्याच्या नंतर 2 आठवड्यामध्ये ती जी पूर्ण यादी असते ती राज्य सरकारला देण्यात येते आणि त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने फक्त आणि फक्त त्यामध्ये निधीची तरतूद करून शासन निर्णय काढून ते देणे शक्य होते. द्यायलाही हवं, परंतु तसं काही होताना दिसत नाही. मुळात खऱ्या अर्थाने आता शेतकरी बांधवांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि त्यांच्याकडून विचारण्यात सुद्धा येते आहे की खरोखर ही योजना बंद करण्यात येत आहे का? ही योजना बंद करण्यात आली का? की हप्ता मिळणार किंवा 2 हप्ते सोबत मिळणार का? अशा वेगवेगळ्या गोष्टी समोर निघून येत आहे मित्रांनो, ज्यामुळे शेतकरी बांधव संभ्रमामध्ये पडलेला आहे मित्रांनो. आता खऱ्या अर्थाने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे सध्या. अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्याच्या नंतर 5-6 दिवसातच आता पुढच्या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर होत असतानाच खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आशा वर्तविण्यात येत आहे की त्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो सुद्धा मिळावा आणि वेळप्रसंगी निधीची तरतूद होऊन महासन्मान योजनेचा 9वा हप्ता तो सुद्धा या हप्त्यासोबत मिळावा. असे 2 हप्ते मिळण्याकरिता शेतकरी बांधवांकडून मागणी सुद्धा होत आहे मित्रांनो. मित्रांनो, खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांनी या अगोदरच सुद्धा खूप वेळा सांगितलेलं आहे की आम्हाला अशा योजना नकोच, कारण ज्या त्या योजनेचं जे अनुदान आहे ते प्रलंबितच आहे. महाडीबीटी योजना असेल किंवा शेतकरी बांधवांशी संबंधित इतर योजना असतील, त्यांना त्यांचं योजनेचं जे अनुदान आहे वर्षानुवर्षे मिळत नाहीये. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोष होतो. प्रसार माध्यमांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये, इतर ठिकाणी सुद्धा या योजना, त्या योजनेचा भंडार, योजनेचा प्रचार, योजनेचा प्रसार फक्त योजना आणल्या असा केला जातो. तो आकडे सुद्धा दर्शन येतात, या शेतकऱ्यांना, एवढ्या शेतकऱ्यांना मिळालं आणि शेतकरी खऱ्या अर्थानं म्हणजे ग्राउंड पातळीवर गेले की शेतकरी सांगतात की आम्हाला योजनेचा अजूनही लाभ मिळालेला नाही, कागदपत्र दिलेली आहे, खूप दिवसापासून प्रलंबित आहे वगैरे वगैरे. तर आता खऱ्या अर्थाने यांच्या बुद्धीनुसार, अनुभवानुसार हे या योजना आणतात आणि शेतकरी बांधवांना मदत होईल असं सांगतात. परंतु शेतकरी बांधवांना काय हवं हे शेतकरी बांधव स्वतः वर्षानुवर्षे शेती करत असताना त्यांना सुद्धा कळते, त्यांच्या सुद्धा लक्षात येत आहे. ते सुद्धा सांगतात आम्हाला काय काय हवंय. त्यांना 24 तास वीज हवी आहे, पाणी हवा आहे, पाण्या पुरवठ्याची सुविधा हवी आहे, चांगले रस्ते हवे, चांगला मालाला हमी भाव हवा आहे. अशा ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत ते सांगतात. परंतु त्या गोष्टी त्यांना मिळत नाही. त्या गोष्टी त्यांना न देता इतर गोष्टी त्यांना देण्यात येतात मित्रांनो. आता आणि नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना या अशा योजना आहेत की आपल्या मस्तकी मारल्या गेल्या आहेत शेतकरी बांधवांच्या आणि कुठे ना कुठे ते व्यसन लावण्यात आलं आहे, येत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे. थोडासा पैसा दिला जातो, तो सुद्धा वेळेवर दिला जात नाही. त्या संदर्भात विचारपूस केली असते की मग त्यांचं चित्र खराब केलं जाते. काही शहरी भागातील नागरिकांना वाटतं किंवा शेतकरी बांधवांना हे दिले जाते, ते दिले जाते. आता शेतकरी बांधवांपर्यंत ते पोहोचते की नाही हे खऱ्या अर्थाने फक्त गावाकडचे शेतकरी बांधवांनाच माहिती आहे त्याची परिस्थिती काय आहे. इकडे फक्त जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणामध्ये होऊन जाते आणि शेतकरी बांधव तसेच उपाशीपोटी राहताना खूप वेळा आपल्याला पाहाव्यास मिळालेलं आहे, ज्या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून. कर्जमाफी जाहीर केली होती. त्या कर्जमाफीसाठी सुद्धा खूप एवढे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन, उपोषण, मोर्चे करून सुद्धा अजून त्याला किती वेळ लागणार आहे, ते जरी त्याने अल्टिमेटम दिलेलं आहे, तारीख दिलेली आहे, त्याच्यानंतर कसं कसे निकष लावतात, खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या पाहण्यासारख्या असणार आहे. लाडकी बहीण योजनेकरिता सुद्धा सांगण्यात आलेलं होतं ₹2100 करू. त्यामध्ये सुद्धा अर्ध्याच्या जवळपास लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये त्रास भोगत आहे, परेशान होत आहे.
सोबतच 2100चा शब्द दिला होता तो अजून सुद्धा पाळला गेलेला नाही आणि परत एकदा सांगण्यात येत आहे की योग्य वेळ, एक नवीनच शब्द आणलेला आहे यावेळेस यांनी, योग्य वेळ. याच्या अगोदर निकष वगैरे बऱ्याचशा गोष्टी होत्या, परंतु आता काही दिवसापासून, वर्ष 1.5-2 वर्षापासून हा योग्य वेळ हा शब्द चालू आहे. अर्ध्यापेक्षा जास्त योजना मागच्या 1.5-2 वर्षामध्ये चालू केल्या, त्या बंद होताना दिसत आहे, बंद झालेल्या दिसत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधव परत तेच विचार करत आहे की आता ही योजना बंद होत आहे का. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये विनाकारण बाकीच्या तुम्हाला नको हवेच्या गोष्टी नक्कीच करणार नाहीये. तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात अपडेट हवी आहे, ती 8 दिवसामध्ये मिळावी अशी अपेक्षा करूया. मी असं म्हणत नाहीये आज उद्या संध्याकाळपर्यंत सकाळपर्यंत काय होणं, असा एक शासन निर्णय जारी व्हावा आणि शेतकरी बांधवांचा प्रश्न मिटावा आणि शेतकरी बांधवांना नाही 9 हप्त्याचं 2 हप्त्याचं निदान, 1 हप्त्याचं म्हणजे 8व्या हप्त्याचं जे अनुदान आहे फक्त आणि फक्त 2000 रुपयाचं निदान तेवढं तरी त्यांना मिळावं, त्यांच्या पदरामध्ये पडावं अशी अपेक्षा ठेवूया, जेणेकरून अर्थसंकल्पाच्या होळीच्या शिमग्याच्या सणावर त्यांना कुठेतरी थोडाफार काय होणं हातभार होऊन जाईल मित्रांनो. तर मित्र, नमो शेतकरी महासन्मान योजनेसंदर्भात जी काही अपडेट जेवढ्या लवकर मिळवता येईल, शक्य होईल, मिळाली ती सर्वात अगोदर आपल्या सर्वांपर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. तर मित्र, हरकत नसावी, हीच काय एक योजना नाही आपल्याला की ज्या योजनेच्या माध्यमातून आम्ही संपर्क साधू शकतो, आपण बोलू शकतो. या योजनेच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमचे शेतकरी योजना यांच्या व्यतिरिक्त काही तुमचे प्रश्न असतील, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. जे काही शक्य होईल माझ्याकडून तुम्हाला सहकार्य करायला, त्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरिता नेहमीप्रमाणे मी नक्कीच करेल मित्रांनो. तर मित्र, शेतकरी आणि शेतकरी योजनेसंदर्भातली इतर माहिती या संदर्भात आपला सर्वांना वेळोवेळी मी विश्वासार्ह माहिती अपडेट देऊ शकेन, याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या आणि बेल आयकॉनचे बटन सुद्धा दाबून घ्या, जेणेकरून मी आपणापर्यंत आवश्यक असलेली तुम्हाला जे पडलेले प्रश्न आहेत, तुम्ही जे विचारलेले प्रश्न आहेत त्या संदर्भातली माहिती आणि त्यांचे उत्तर देण्याकरिता मी नेहमी हजर होऊ शकेल मित्रांनो. तर मित्र, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.